नमस्कार. आज गोवा मराठी अकादमीने आयोजित केलेल्या या पुस्तक प्रकाशन समारंभामध्ये आपण सगळे एकत्र आहोत. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरचे माझी दोन साहित्यिक अशी प्रेरणास्थानं आदरणीय अरुणाताई आणि माननीय अरुण म्हात्रे सर, तसंच गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष आणि माझ्या आजवरच्या साहित्यिक वाटचालीमध्ये हितचिंतक पाठराखण ज्यांची मला सतत मिळाली असे अनिल सामंत सर, लेखक मित्र परेश प्रभू आणि अर्थातच आपण सगळे सुहृद रामाणी कुटुंबीय इथे उपस्थित असलेले सगळे, आणखीन सर्व क्षेत्रातले मान्यवर, माझी नातेवाईक सगळी स्नेही मंडळी, सर्व क्षेत्रातले प्रतिभावंत आणि मान्यवर सगळी माणसं आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज संपूर्ण भरलेल्या या सभागृहामध्ये आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये दोन व्यक्तींची अनुपस्थिती मला खूप प्रकर्षाने जाणवते आहे आणि त्यांचं स्मरण करूनच मी माझं मनोगत आपल्यासमोर ठेवणार आहे. पहिली व्यक्ती आहे ती म्हणजे माझे वडील शरद काळे. आज 26 जून आहे. बरोबर गेल्या 26 मे दिवशी माझ्या वडिलांचं दुःखद निधन झालं. कोकणचे ज्येष्ठ कथाकार, ललित लेखक, सत्यकथेचे लेखक प्राचार्य शरद काळे अशी त्यांची ओळख होती. बोरकर, रामाणी, विंदा, कुसुमाग्रज, आरती प्रभू ही त्यांची श्रद्धास्थानं होती. आणि आज हे काम माझ्याकडून झालेलं असताना हे बघायला बाबा नाही आहेत, पण ह्या पुस्तकाची डमी कॉपी त्यांनी पाहिली होती आणि त्यांचा आशीर्वाद ह्याला मिळालेला होता. हे रिक्ततेमध्ये भरले पण आज मी अनुभवते आहे. दुसरी व्यक्ती आहे ती म्हणजे शंकर रामाणी यांचे पुतणे स्वर्गीय प्रमोदजी रामाणी आज आपल्यामध्ये नाही आहेत, ज्यांचं मुळातलं सहकार्य आणि या माझ्या कामाला संपूर्णपणे पाठिंबा, पाठबळ, जे काही सगळं मुळातलं म्हणून जे लागतं ते सगळं प्रमोदजी रामाणींनी मला दिलं होतं. सुरुवातीला 2020 मधली ती गोष्ट आहे, 2 वर्षापूर्वी, 2.5 वर्षापूर्वी जवळजवळ. आणि गेल्या वर्षी 2 जून 2021ला प्रमोदजी रामाणींचं अचानकपणे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. आणि आज हे पुस्तक हे सुद्धा त्यांनी पाहिलेलं स्वप्न होतं. रामाणींच्या जन्मशताब्दीचं काम काहीतरी व्हायला हवं, ह्याचा समारंभ व्हायला हवा. आणि ते आनंदमामा म्हणतात त्यांना, नितीन बोरकर आहे तिथे, आनंदमामा म्हणतात त्यांना घरामध्ये म्हणत त्यांना. तर आनंदमामांच्या कवितेचं काम व्हायला हवं आणि हा काव्यजागर व्हायला हवा, हे त्यांचं स्वप्न होतं प्रमोदजी रामाणींचं. आणि ते आज आपल्याला साकार झालेलं दिसताना प्रमोदजी रामाणी आपल्यामध्ये नाही आहेत, तर त्यांचे नातेवाईक आपल्याबरोबर आहेत. सविता रामाणी या त्यांच्या पत्नी, आणखीन बाकीचे सगळे कुटुंबीय रामाणी आपल्याबरोबर आहेत. आणि हेही ह्या रिक्तपणामध्ये भरले पण आपल्याबरोबर आहे. या दोन व्यक्तींचं स्मरण करून, त्यांना श्रद्धांजली अर्पण करून मी माझं मनोगत आपल्यासमोर ठेवते. गेली 2 ते 2.5 वर्ष, जवळजवळ फेब्रुवारी-मार्च 2020पासून या कामाच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली होती. आणखीन आज मला सांगायला खूप आनंद वाटतो की एका लेखामुळे, नवप्रभामध्ये आलेल्या एका लेखामुळे या कामाला सगळी गती मिळाली किंवा तिथून संकल्पना तिथून आली. लेखक मित्र परेश प्रभू यांनी यापूर्वीही माझ्याकडून असे अनेक चांगले लेख लिहून घेतलेले आहेत नवप्रभासाठी. आणि दिवाळी अंकासाठी मी रामाणींच्या कवितेवर काही सविस्तर लिहावं अशी त्यांची इच्छा होती. आणि त्याप्रमाणे ती सगळी पुस्तकं जमवून मी तो एक लेख, 40 पानांचा दीर्घलेख असा नवप्रभासाठी लिहिला होता. त्याच्यातला 20 पानी एडिटेड लेख नवप्रभाच्या 2020च्या दिवाळी अंकामध्ये प्रकाशित झाला. ह्या लेखाला सगळीकडून खूप भरघोस प्रतिसाद मिळाला, कारण रामाणींवर आता ह्या वर्षांमध्ये तसं काही फार काम झालेलं नव्हतं. आणखीन योगायोगाने त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी माझी एक समृद्ध दमछाक झाली ना, त्याविषयीची एक कविता लिहिलेली मी
मौजच्या संपादिका मोनिका गजेंद्र गडकर यांच्याकडे पाठवली होती आणि त्यांना ती आवडली आणि त्यांचं बोलणं झालं की शंकर रामाणींचं काम केलं आहे आणि अशी अशी कविता, तर त्यांनी ती आवर्जून स्वीकारली आणि मौज दिवाळी 2020च्या अंकामध्ये शंकर रामाणी या शीर्षकाची माझी कविता ही प्रकाशित झाली. त्यामध्ये मी असं म्हटलं होतं की तुमच्या कवितेला पालाण घालताना श्वास उच्छ्वासांचा हमामा आणि अशी काही दमछाक की ऊर आता आजन्म धपापतच राहील. अशीच ती समृद्ध दमछाक होती. काल मध्यरात्री अकस्मात उठले ती फांदीशी अपघात झालेल्या एका पाखराच्या क्षीण आवाजाने. काल मध्यरात्री अचानक उठले ती फांदीशी अपघात झालेल्या एका पाखराच्या क्षीण आवाजाने. मी फक्त असहाय्य, मी काळोखात नुसती विरघळत गेली त्याच्या जखमी चोचीतून वेदना आणि माझे दिवे रात्रभर झोपेतच जागे आणि टक्क. आज सकाळी सुटले तर दारात उजेडाचे बुलबुल. आज सकाळी सुटले तर दारात उजेडाचे बुलबुल चोचीत शीतकुस करत अगदी पळभरच अन उडाली भिरी दिगंत ओढीने. नंतर काय सांगू माझी तुडुंब कासारलेली कथा. हे त्यांचेच शब्द आहेत, तुडुंब कासारलेली कथा. नंतर काय सांगू माझी तुडुंब कासारलेली कथा. मी शेडवट उमेदीत आंघोळ करताना मला धड युरेकाई म्हणता येईना. धूळ भरल्या काचांच्या फटीतून मी बघते समोर तर माडाच्या झावळीखाली एका शुभ्र कोवळ सुईच्या बेचक्यात पंखांनी अशक्ताचं पिल्लू कुरवाळणारे तुमच्या काळोखाचे 2 कावळे. रामाणी, तुमच्या काळोखाचे 2 कावळे. अशी ती कविता होती. या कवितेला सुद्धा आस्वादकांनी आणि चोखंदळ वाचकांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या आणि त्याच्यातून असं झालं की रामाणींची कविता ही मुळातून कुठे वाचायला मिळेल, त्यांची पुस्तकं कुठे अवेलेबल आहेत, ही सगळी चर्चा सुरू झाली. आणखीन मला जो समृद्ध होण्याचा एक अनुभव मिळाला हा माझ्या समकालीनांनासुद्धा मला देता यायला हवा या सगळ्या प्रक्रियेमध्ये जमा झालेला, अशी अर्ज, अशी एक निकड भासायला लागली की रामाणींची कविता ही संपूर्ण एकत्र स्वरूपामध्ये याचं संपादन व्हायला हवं. दरम्यानी माझ्याकडे समग्र इंदिरा, ज्याची प्रस्तावना अरुणाताईंनीच खूप अभ्यासपूर्ण लिहिलेली आहे. मी 2-2दा 3-3दा 4-4 वेळा ती प्रस्तावना वाचलेली आहे इंदिराबाईंच्या कवितेच्या आधी. आणि वसंत पाटणकर सर आहेत आपल्यामध्ये. पाटणकर सरांची समग्र विंदांची लिहिलेली दीर्घ प्रस्तावना ही त्यावेळेला वाचली होती. त्या दरम्यानी नारायण सुर्वेंचा समग्र ग्रंथ, पुशी रेगेंचा, रणधीर शिंदेंनी प्रस्तावना लिहिलेला दीपू चित्रेंचा, नंतर बहिणाबाई समग्र, अशा सगळे समग्र ग्रंथांचे एक काहीतरी वेड लागल्यासारखे मी ते सगळे समग्र ग्रंथ वाचून काढले होते. पुस्तक पेठेमध्ये संजय भास्कर जोशींकडे गेले तेव्हा तिथल्या त्यांच्या शेल्फमध्ये हे सगळे विंदा, इंदिरा, चित्रे, रेगे, मुक्तिबोधांचं काम झालेलं आहे समग्र. तर ह्या शेल्फमध्ये आपले समग्र रामाणी असायला पाहिजेत असं स्वप्न जिथे जागेपणी आणि झोपेत असं दिसायला लागलं आणि समग्र रामाणी करायला हवेत अशी एक इच्छा, खूप जबरदस्त इच्छा निर्माण झाली. आणि त्याच्यातून या संपादनाचा विचार पुढे आला की आपण प्रस्तावना लिहायची आणि हे सगळं दमछाक करणार होतं अर्थातच, पण तो विचार सुरू झाला. ह्या संपादनाच्या ह्या कल्पनेला दुजोरा लेखक मित्र, अगदी मी पुन्हा सांगेन, परेश प्रभूंनी सुद्धा पहिला दुजोरा दिला होता की हे संपादनाचं काम होऊ दे. माधव बोरकर सरनी याला पहिल्यांदा ही उचलून धरली कल्पना आणि त्यांनी त्याच्या आधीसुद्धा सगळी पुस्तकं रामाणींची मला वाचायला दिली होती. सगळे संदर्भ सांगितले होते, खूप आठवणी सांगितल्या. त्यांचं मुळातलं अगदी सहकार्य माधव बोरकर सरांचं या लेखन प्रक्रियेमध्ये मिळालेलं आहे. माधव बोरकरनी अकादमीकडून पुस्तक तुम्ही प्रकाशित केलं तर ते खूप औचित्यपूर्ण होईल असंही सुचवलं होतं. अशा प्रकारे तो विषय सगळा पुढे सरकत असताना जन्मशताब्दी हा विषयसुद्धा 1923 असं रामाणींचं जन्मसाल सगळीकडे लागलेलं होतं, इव्हन साहित्य अकादमीच्या एका प्रातिनिधिक ग्रंथामध्ये सुद्धा. तर 1923 हे जन्मसाल नसून खरं जन्मसाल 1922 आहे अशी शहानिशासुद्धा प्रमोद रामाणींनी आणि माधव बोरकरनी आणि त्यांच्या कुटुंबियांकडून ती झाली होती. आणि 1922 ह्या हिशोबाने 1921 म्हणजे गेल्या वर्षीच्या जूनमध्ये
हा जन्मशताब्दी शुभारंभ सोहळा साजरा करायचा असं सरांना म्हटल्यावर सरांनी ती कल्पना एकदम लगेच उचलून धरली. अगदी तत्परतेने तयारी करून, मगाशी सरनी सांगितलं तो ऑनलाईन शुभारंभ सोहळा, हा तेव्हाचा कोविडचा काळ होता, त्यामुळे तो सोहळा अरुण म्हात्रे सरांच्या अध्यक्षतेखाली आणि मीही त्याच्यात बोलले होते आणि तो खूप सगळ्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन तो सोहळा संपन्न झाला आणि जन्मशताब्दी असा विषय तिथपासून सुरू झाला. अकादमीनी अगदी कर्तव्यदक्षपणे हे सगळं काम केलं आहे. म्हणजे सरांचं म्हणता असताना मराठी अकादमीने हे सगळं केलं आहे. इथल्या सगळ्या भाषिकवादाच्या आणि सगळ्या पार्श्वभूमीवर मराठीकडूनच मराठीचं हे चांगलं काम झालं, इथल्याच माणसाकडून झालं, ह्याचा एक आनंद आणि ह्याचं एक समाधान आम्हाला सगळ्यांनाच आहे. ह्या लेखन प्रक्रियेमध्ये अनेक महाराष्ट्रातल्या आणि गोव्यामधल्या अनेक साहित्यिकांशी, मित्रमैत्रिणींशी बरीच चर्चा वेगवेगळ्या प्रकारे झालेली आहे. ऋणनिर्देशामध्ये मी ती नावं लिहिली आहे, इथे सगळ्यांचा आता पुन्हा मी उल्लेख करत नाही. वसंत पाटणकर सरना सांगितल्या त्यांनी प्रस्तावना वाचून 15 दिवसात त्यांनी अतिशय मौलिक अशी पाठराखण त्यांनी दिली, म्हणजे जो ब्लर्ब आपण म्हणतो तो त्यांनी लिहून दिला. आणि ह्या कामाला माझ्या प्रबंध म्हणून त्यांनी पहिल्यांदा म्हटल्यावर मला थोडासा धीर आला की आपण हे केलेलं काम काहीशा गुणवत्तेचं आहे असं. मॅजेस्टिकचे अशोक कोठावळे यांनीसुद्धा सरांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटल्यासारखं महाराष्ट्राचं आणि गोव्याचं मराठी नातं यामुळे दृढ झालं पुन्हा एकदा. दोन्ही पुस्तकांना त्यांनी वितरक म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली की जेणेकरून ही पुस्तकं सर्वदूर महाराष्ट्रामध्ये सुद्धा वितरित होऊ शकतील, फक्त गोव्यामध्येच नाही तर. यासाठी अशोकजी कोठावळेंचे सुद्धा खूप मनापासून मी इथे धन्यवाद मानते. संजय भास्कर जोशींनी वितरण आणि ह्या संदर्भात त्याच्या तांत्रिक गोष्टी असतात याचं खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. आणखीन त्यांचं पण सहकार्य या पुस्तकाला मिळालं. मुखपृष्ठकार शरद प्रभुदेसाई, अक्षरधनचे, पुणे इथले, त्यांनी कविता पूर्ण समजून घेऊन प्रस्तावना वाचून त्याच्यातला आशय मुखपृष्ठामध्ये येईल. लौकिकामधून अलौकिकाचा ध्यास किंवा रामाणींना मिळालेलं ह्या सगळ्या खडतर सगळ्या काव्यायुष्यामधून रामाणींना मिळालेलं एक काव्यसंचित निळं, त्यांच्या तमाच्या तळीचे दिवे आणि त्यांच्या कवितेला व्यापलेला एक गाढ असा काळोख, हे सगळं त्यांनी मुखपृष्ठामध्ये अतिशय सुंदर प्रकारे सगळं उमटवलेलं आहे. चांगल्या प्रकारचं चित्र मला मुखपृष्ठ म्हणून मिळालं शरद प्रभुदेसाईंचं, तर त्यांचेसुद्धा अकादमीच्या आणि सगळ्यांच्या वतीने मी इथे ऋण आणि धन्यवाद व्यक्त करते. अर्थातच अक्षररचनाचे गुरुदास सावंत, आपले पणजीतून हे पुस्तक आलं, त्याची निर्मिती आपल्याकडूनच झाली, हे खूप महत्त्वाची गोष्ट. आणि अतिशय अल्पावधीमध्ये खूप मेहनतपूर्वक गुरुदास सावंतनी हे काम केलं पुस्तकाचं आणि आपल्या हातामध्ये दिलं. या पुस्तकाच्या प्रक्रियेमध्ये सोशल मीडियावर त्याचा वापर कसा करायचा, चांगल्या पद्धतीने करायचा, ही बरी वाईट चर्चा सुरू असताना मला ह्या पुस्तकाच्या लेखन प्रक्रियेमध्ये सोशल मीडियाचा खूप चांगला उपयोग झाला. व्हॉट्सॲपचे काही ग्रुप साहित्यिक 1-2 आहेत आणि त्यावर 15-15 दिवसांचे रामाणींच्या कवितेचे चर्चेचे उपक्रम मी केले होते आणि त्याला तिथे असणाऱ्या सगळ्या मान्यवर साहित्यिकांकडून खूप चांगले तपशील कवितेमधले मला त्यामधून मिळाले आणि त्याचा खूप चांगला उपयोग सोशल मीडियाच्या उपक्रमांमधून झाला. गोमंतकमध्ये आपल्याकडच्या आणि गोवन वार्तामध्ये 2 प्रकारची सदर, म्हणजे जन्मशताब्दीचा जागर म्हणून की आपल्याकडे आम्ही ऑनलाईन शुभारंभ सोहळा साजरा केला, पण तरीसुद्धा ह्या विषयाची जागृती झालेली थोडी दिसली नाही. यासाठी ऑगस्टमध्ये रामाणींच्या कवितेचं टिपण असं एक अलक्ष लागले दिवे नावाने गोमंतकला सदर मी सुरू केलं. दैनिक गोमंतकचे संपादक राजू नायक यांनी खूप उत्साहाने, खूप चांगल्या प्रकारे ते सदर माझा आज त्या लेखाचा आज त्या सदराचा शेवटचा लेख आज प्रकाशित झाला. तर त्यांनी ते खूप उत्तम प्रकारे त्याला जागा देऊन आणि गेटअप देऊन ते सदर आलं आणि त्यांनी चर्चा झाली कवितेची. दैनिक गोवन वार्ताचे संपादक पांडुरंग गावकर यांनीसुद्धा खूप तत्परतेने या माझ्या सदराच्या प्रस्तावाचं स्वागत करून तिथे जोगुल झाड नावाचं रामाणींच्या कोकणी कवितेचा मराठी अनुवाद आणि त्याचं टिपण असं एक जोगुल झाड नावाचं सदर गोवन वार्तामध्ये झालं आणि ह्या दोन्ही सदरांचा खूप चांगला उपयोग झाला. त्यांचेही आभार मानते मी.
या कार्यक्रमाच्या या लेखनाच्या प्रक्रियेमध्ये ह्या कवितांचं एक सुरेल आकलन हाती आलं असं मी त्याला म्हणते. आणि त्याचं सगळं श्रेय अरुण म्हात्रे सरांना आहे. वेगवेगळ्या वेळी वेगळ्या वेगळ्या प्रकारे त्यांच्याशी कवितेचं बोलणं झालं आणि ते खूप उत्तम प्रकारे सांगतात गीत आणि काव्य ह्याच्यातला फरक, स्वतंत्र गीतरचना गाणं आणि कविता गाऊन सादर करणं ह्याच्यातला फरक जर कोणाला जाणून घ्यायचा आहे तर तो म्हात्रे सरांकडून घ्यायला हवा. आणि हे बोलत असताना त्या सगळ्या चर्चांचा उपयोग मला रामाणींची कविता समजून घ्यायला झाला आणि त्यांच्या कवितांना वाचता वाचता चाली सुचत गेल्या आणि एक सुरेल असं आकलन मी त्याला सर म्हटलेलं आहे जे आपल्या चर्चांमधून माझ्या हाती लागलं. आणि त्या सगळ्याचा एक कार्यक्रम अलक्ष लागले दिवे नावानी मी बसवला. तो आपली फोंड्याची शारदा ग्रंथ प्रसारक संस्था यांच्या सहकार्याने तिथे एक्सपेरिमेंटल लेवलवर तो कार्यक्रम आम्ही सादर केला. हा सगळा भाग मी एवढ्यासाठीच सांगितला की ही सगळी कामाचीच माझ्या लेखनाचीच प्रक्रिया होती. 80 पानांची प्रस्तावना एखाद्याला दिसताना की काय काम काय काय एवढं असं दिसेल, पण एखादा संदर्भ लिहिताना त्याच्यामागे जे धपापणं होतं ना ते सगळं ह्या मधून होतं. म्हणजे ह्या सगळ्यामधून त्या कवितांचं आकलन होत गेलं आणि मी जे काही लिहू शकले किंवा मी जो काही अभ्यास करू शकले त्या कवितेचा तो ह्या सगळ्यामधून होत गेला. यासाठी हे सगळं विस्ताराने सांगितलं की लेखन प्रक्रिया 11 भागांमध्ये त्या सगळ्या पुस्तकाची जी प्रस्तावना आहे ती 11 भागांमध्ये तो अभ्यास मी मांडलेला आहे. म्हणजे रामाणींचं व्यक्तिगत आयुष्य त्यामध्ये आहे, त्यांचा चरित्रात्मक भाग, नंतर त्यांच्या कवितेतला कविता विषयक विचार आहे, त्यांच्या कवितेतलं प्रतिमा विश्व आहे, ऋतुसंवेदन आहे, त्यांच्या कवितेतली प्रादेशिकता आहे, मगाशी सरने उल्लेख केली ती आध्यात्मिकता आहे. हा जो महत्त्वाचा आहे तो मला झालेलं आकलन, मी केलेला अभ्यास असा आम्ही तिथे. शिवाय रामाणींच्या कवितेमधल्या त्रुटी मर्यादा, कुठल्याही कवीचा हे करत असताना अभ्यास करत असताना आपण मर्यादांचा भागही लक्षात घ्यावा लागतो, तो खूप महत्त्वाचा असतो. तर त्या त्रुटी मर्यादा आणखीन अर्थातच रामाणींच्या कवितेकडे झालेलं दुर्लक्ष आणि त्याची साहित्यिक आणि साहित्य व्यावहारिक अशी दोन्ही प्रकारची कारणं मला तिथे लिहावीशी वाटली की ह्या गोष्टी होत्या आणि त्यामुळे ही कविता कदाचित मागे राहिली असेल, आजपर्यंत चर्चेला आली नसेल, असा एक तटस्थपणे केलेला अभ्यास त्या याच्यामध्ये मी मांडला आहे. तर हे सगळं आधीचं जे सगळं होतं, ही जी सगळी प्रक्रिया होती, हे रामायण न म्हणता मी त्याला रामायण असं म्हणेन. आणि हे झाल्यामुळे हा सगळा अभ्यास माझा घडत गेला असं झालं. नंतर जन्मशताब्दीचा विषय पुढे आल्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये डॉक्टर नितीन बोरकरांची भेट झाल्यानंतर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या सगळ्याचा जागर करायचं ठरवलं. जन्मशताब्दी समारोह समिती स्थापन केली आणि आज हे सगळं सोहळ्याचं जे खूप मोठं स्वरूप चांगल्या प्रकारे सगळीकडे पोचलं महाराष्ट्रामध्ये आणि गोव्यामध्ये, हे सगळं 5 दिवसांचा जो समारोह घडून आला हा सगळा त्या समितीच्या कष्टातून आणि मेहनतीतून झालेला आहे. एक गोष्ट या सगळ्यामध्ये सांगायची महत्त्वाची आहे, हे एवढीच सांगते आणि मी माझं संपवते. विशेष गोष्ट अशी आहे की अशा एखाद्या कामाचा अनुभव हा पहिलाच होता. आणखीन त्यामुळे काही तांत्रिक गोष्टींमध्ये काही गफलती होत गेल्या. शोध आणि वेध अशा 2 टप्प्यांमध्ये ते रामाणींच्या कवितेचं काम झालं. प्रकाशनाच्या प्रक्रियेमध्ये काही प्रतिकूल अनुभवसुद्धा आले, भले बुरे दोन्ही प्रकारचे. जेवढा सकार तेवढाच नकार किंवा होकार, किंवा जेवढं सहकार्य तेवढा विरोध, जेवढी पाठराखण तेवढी पाठराखणीतली विपरीततासुद्धा अनुभवायला मिळाली. आणि मी या गोष्टीचा असा विचार केला की रामाणींच्या कवितेमध्येच उजेड आणि अंधार, काळोख आणि दिवे, ऊन आणि पाऊस, आशा हताशा, आसक्ती विरक्ती, हे सगळं असं 2 टोकांवरच्या 2 संवेदना अरुणताई अशा ठासून भरलेल्या आहेत, समरसून अनुभवलेल्या आहेत. म्हणून मला असं वाटत गेलं की माझ्यासमोर येणारी अडचण ही काहीतरी पॉझिटिव्ह पुढे घेऊन येणार आहे. आणखीन
ह्या पद्धतीचा दोन्ही गोष्टींचा, भल्या आणि बुऱ्या दोन्ही गोष्टींचा डेमो मिळत मिळत माझ्याकडून ते काम होतं आहे. ह्याला निश्चितपणे काहीतरी एक चांगला अर्थ आहे. मी पोळूनी पक्व व्हावे जेणे, किंवा रामाणींच्या भाषेत सांगायचं तर राती उजेडाचे मर्म आकळले, किंवा त्यांचं अंतिम भाव सत्य, दिवे लागले रे दिवे लागले, तमाशा तळाशी दिवे लागले, हे होणार आहे. आणि हा एक धीर मिळत गेला आतून. आणखीन असे दोन्ही प्रकारचे डेमो मिळत मिळत ते काम झालं आणि मला समृद्ध होता आलं त्यांनी, की ह्या पद्धतीचं सगळ्यांचं सहकार्य असं होत गेलं असतं तर त्या कामाची वेळ नव्हती. तर दोन्ही प्रकारचे अनुभव आल्यामुळे समृद्ध होता आलं अनुभवाने आणि ते काम अशा पद्धतीने होत गेलं. माझ्या साहित्यिक वाटचालीतलं हे खूप महत्त्वाचं पाऊल आहे. हा एक ओंजळभर आनंद माझ्या उराशी आज आहेच, पण त्याहीपेक्षा समग्र मराठीच्या प्रांगणातला एक आभाळभर आनंदाचा अनुभव मला जास्त आहे आणि तो खूप मला मोलाचा वाटतो. या अशा गोष्टी सगळ्या मी थांबते 2 मिनटं. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा घडत गेल्या, बिघडत गेल्या, पण पुन्हा घडत गेल्या, हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. रामाणींच्या कवितेतले दिवे, रामाणींच्या कवितेतली झाडं, त्यांच्या कवितेतले रावे, राघू, त्यांचे दुःखाचे कावळे, त्यांच्या चिमण्या, अशा सगळ्या अंगणभर समृद्धपणे सगळ्या चिवचिवत राहिल्या. ते सगळं असं गेली 2 ते 2.5 वर्ष आज माझे मुलगे इथे आलेत, सगळे माझे नातलग पण सगळे आहेत आणि त्यांनी सगळं रामाणीमय झालेली आई अशी त्यांनी सोसली सगळी. आणि त्यामुळे त्यांचं तर त्या चिमण्या अशा अंगणभर आलेल्या होत्या आणि त्या सगळ्यातून हे काम असं पुढे सरकत गेलं. एकच त्यांच्याच याच्यामध्ये सांगायचं तर, माझ्या दारात चिमण्या आल्या, माझ्या दारात चिमण्या आल्या, अबोल काहीसे बोलून गेल्या, अबोल काहीसे बोलून गेल्या. यातलं सगळं कळलं आणि सगळं कळलं नाही असंही झालं. त्यामुळे त्यांच्याच कवितेच्या पुढच्या ओळींमध्ये म्हणायचं तर, कळले सारेनी कळलेच नाही, कळले सारेनी कळलेची नाही, मनाची अबोध हासली जुई, मनाची अबोध हासली जुई, माझ्या दारात चिमण्या आल्या, अबोल काहीसे बोलून गेल्या. एक गंधाळलेली अशी सगळी जाणीव होती अबोल जुई हसल्यामुळे. दाटला दिशात उतला गंध, दाटला दिशात उतला गंध, झडली ही जाणीव गळले रे बंध, झडली ही जाणीव गळले रे बंध, माझ्या दारात चिमण्या आल्या, अबोल काहीसे बोलून गेल्या. आणि शेवटी हे असं एक अद्भुतपण त्यांच्या कवितेचं अनुभवायला मिळालं. प्राणास फुटले अद्भुत पंख, प्राणास फुटले अद्भुत पंख, तंद्रीत भिनला आकाश डंख, तंद्रीत भिनला आकाश डंख, माझ्या दारात चिमण्या आल्या, अबोल काहीसे बोलून गेल्या, आगळे वेगळे सांगून गेल्या, आगळे वेगळे सांगून 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 गेल्या.